2029ची धाराशिवची लोकसभा निवडणूक राज्यात सर्वात चर्चेचा विषय राहणार आहे. कारण इथून दोन जिवलग मित्रच एकमेकांच्या विरोधामध्ये असू शकतात. खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध त्यांचे जिवलग मित्र आमदार कैलास पाटील. कळंब धाराशिवचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना जर त्यांचे राजकारणातले गॉडफादर कोण असं विचारलं तर कैलास पाटील त्यांचेच मित्र खासदार ओमराजे निंबाळकरांचं नाव घेतात. ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांची राजकारणातली जोडी अख्ख्या धाराशिवमध्ये हिट आहे. ज्यावेळेस ओमराजे निंबाळकरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली त्यावेळेस सगळ्या धाराशिवला वाटलं होतं की त्यांच्यासोबत आमदार कैलास पाटील देखील जातील. पण कैलास पाटलांनी मीडियासमोर येऊन थेट सांगितलं की मी एकनिष्ठ आहे. ओमराजे माझे जिवलग मित्र जरी असले तरी मी उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहणार आणि त्यांची साथ कधीच सोडणार नाही. खरं तर कैलास पाटलांनी ओमराजेंच्या विरोधात भूमिका घेणं म्हणजे ओमराजेंसाठी मोठा धक्काच होता. कारण कैलास पाटलांना राजकारणात योग्य वेळी साथ देऊन त्यांचं राजकीय करिअर वाचवण्यात ओमराजेंचा मोठा हात राहिला आहे. कैलास पाटील आधी ओमराजेंचे कट्टर राजकीय आणि कौटुंबिक विरोधक राणा जगजितसिंह पाटलांचे कट्टर समर्थक होते. पण राणा जगजितसिंह पाटलांनी त्यांना डावललं आणि याच कैलास पाटलांना ओमराजेंनी हेरलं. त्यांना मोठी ताकद दिली. अगदी त्यांना 2 वेळा कळंबचा आमदार केलं. पण आता हा जिवलग मित्र ओमराजेंचाच गेम करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. याचं कारण आहे कैलास पाटलांची धाराशिवमध्ये वाढत चाललेली हवा. जेव्हापासून ओमराजे निंबाळकरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे तेव्हापासून कैलास पाटलांची जिल्ह्यात प्रचंड हवा निर्माण झाली आहे. ज्या धाराशिवनं मागच्या लोकसभा निवडणुकीत ओमराजेंना 3 लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून दिलं त्याच ओमराजेंची क्रेज शिंदे गटात गेल्यापासून प्रचंड कमी झाली आहे. अगदी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर देखील त्यांना गद्दार गद्दार अशा कमेंट्स येतात. त्यात आता त्यांचे जिवलग मित्र कैलास पाटलांसाठी जिल्हाभरात प्रचंड सहानुभूती निर्माण झाली. सध्या तरी वातावरण ओमराजेंच्या विरोधात असल्याचं बोललं जात आहे आणि यामुळंच कैलास पाटील 2029ला थेट ओमराजेंच्या विरोधामध्ये उभे राहू शकतात अशी चर्चाच सगळ्या धाराशिव जिल्ह्यात सुरू झाली आहे. आणि जर कैलास पाटील ओमराजेंच्या विरोधात उभे राहिले तर मात्र कैलास पाटील त्यांना प्रचंड जड जातील असं बोललं जात आहे. अगदी राणा जगजितसिंह पाटील यांच्यापेक्षा जास्त जड कैलास पाटील जातील अशी शक्यता वर्तवण्यात येते. नक्की काय घडतं आहे धाराशिवमध्ये? 2 जिवलग मित्र लोकसभेत भिडणार का? नक्की कशी आहे कैलास पाटील आणि ओमराजेंची मैत्री? कैलास पाटील ओमराजेंना जड जातील का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी महेश नाकाडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. धाराशिव जिल्ह्याचं राजकारण मागच्या 2 दशकांपासून 2च कुटुंबाभोवती फिरतं. पाटील कुटुंब आणि निंबाळकर कुटुंब या दोन्ही घराण्यांमधला संघर्ष अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. पण मागच्या काही दिवसात धाराशिवमध्ये वेगळाच संघर्ष सुरू झाला आहे. हा संघर्षसुद्धा 2 जिवलग मित्र आणि जुन्या मित्रांमध्ये सुरू आहे. साधारण महिनाभरापूर्वी खासदार ओमराजे निंबाळकरांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. खरं तर ओमराजे म्हणजे उद्धव ठाकरेंचे एकदम विश्वासू, खंदे आणि कट्टर समर्थक. ज्या वेळेस खासदार फुटले ही बातमी आली तेव्हा सगळ्यांना असं वाटत होतं की काहीही झालं तरी ओमराजे ठाकरेंना सोडणार नाहीत, ते ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहतील. पण झालं उलटंच. ओमराजेंनी ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदे गटात प्रवेश केला. ज्यावेळेस त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला त्यावेळी त्यांचे जिवलग मित्र कैलास पाटीलसुद्धा त्यांच्यासोबत जातील असा कयास सगळ्यांनी बांधला होता. पण कैलास पाटलांनी माध्यमांसमोर येत ते कायम उद्धव ठाकरेंसोबत राहतील असं सांगितलं. एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंच्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यात त्यांनी भाषण ठोकत कायम एकनिष्ठ राहण्याचं वचनच दिलं. या भाषणानंतर मात्र कैलास पाटील धाराशिव जिल्ह्यात प्रचंड चर्चेत आले. अख्ख्या जिल्हाभरात त्यांची हवा निर्माण होती आहे आणि हेच आता ओमराजेंच्या डोकेदुखीचं कारण ठरत आहे. कारण ओमराजेंनी शिंदे गटात यासाठी प्रवेश केला जेणेकरून त्यांना सत्तेत बसता येईल, लोकांची कामं करता येतील आणि त्यांचे राजकीय कट्टर प्रतिस्पर्धी राणा जगजितसिंह पाटील यांच्या राजकारणाला काउंटर करता येईल. पण झाले आता उलटंच. ओमराजे आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यातल्या संघर्षाची चर्चा जरी होत असली तरी त्यांना खरा धोका आता कैलास पाटलांनी निर्माण केला आहे. कारण 2024च्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून ओमराजेंना पुन्हा तिकीट मिळालं. 2019ला पहिल्यांदा त्यांना उद्धव ठाकरेंनी शिवसेनेकडून धाराशिवचं तिकीट दिलं. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या राणा जगजितसिंह पाटलांचा पराभव केला. पुढे शिवसेना फुटल्यावर ओमराजे उद्धव ठाकरेंसोबतच राहिले. पुढे 2024च्या लोकसभेत त्यांनी राणा जगजितसिंह पाटलांच्या पत्नी अर्चना पाटलांचा तब्बल 3 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. त्यामुळं ओमराजे म्हणजे ठाकरेंचे मराठवाड्यातील एक भक्कम शिलेदार असं त्यांना म्हटलं जायचं.
पण बंडखोरी केल्यानंतर त्यांची ही प्रतिमा एका क्षणात ढासळली आणि दुसरीकडे एकनिष्ठ राहिले म्हणून तशीच प्रतिमा कैलास पाटलांची निर्माण झाली। आता 2029च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये लोकसभेचा उमेदवार तर देणारच आणि लोकसभेसाठी योग्य आणि ओमराजेंना टफ फाईट देणारा उमेदवार म्हणजे कैलास पाटलांकडे पाहिलं जाते। आता यात महत्त्वाचं हे आहे की सध्या ओमराजे आणि राणा जगजितसिंह पाटील महायुतीत आहेत आणि दोघे कट्टर राजकीय विरोधक आहेत। राणा पाटलांची इच्छासुद्धा लोकसभेची आहे आणि महायुतीकडून मात्र एकालाच तिकीट मिळणार आहे आणि त्यातही विद्यमान आणि 2 वेळेचे खासदार म्हणून ओमराजेंनाच महायुतीचं तिकीट मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत। त्यामुळं जर ओमराजेंना तिकीट मिळालं तर राणा पाटलांचा परिवार नक्कीच नाराज होणार आणि जरी यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून हस्तक्षेप करण्यात आला तरी पाटील कुटुंब किती काम करतील याची गॅरंटी कमीच आहे, कारण आपल्याच कट्टर राजकीय विरोधक पुन्हा खासदार होणार हे त्यांच्यासाठी न पटणारच आहे। त्यामुळं जर कैलास पाटील त्यांच्या विरोधात उभे राहिले तर मात्र पाटील घराणं आतून त्यांना मदत करू शकतं। विशेष म्हणजे ओमराजेंचे जिवलग मित्र होण्याआधी कैलास पाटील हे राणा पाटलांचे कट्टर समर्थक होते, पण जिल्हा परिषद निवडणुकीत तिकीट कापल्याने त्यांनी पाटील कुटुंबाची साथ सोडली आणि नेमकं इथंच ओमराजेंनी कैलास पाटलांना हेरलं। पुढे ओमराजेंनी त्यांना शिवसेनेचं जिल्हा प्रमुख केलं। पुढे 2019मध्ये ओमराजेंनी कैलास पाटलांना कळंब विधानसभा मतदारसंघाचं शिवसेनेकडून तिकीट मिळवून दिलं आणि त्यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका देखील निभावली आणि तेव्हापासूनच ओमराजे आणि कैलास पाटील जोडगोळी अख्ख्या जिल्ह्यात फेमस झाली। पुढे शिवसेना फुटल्यावर पहिल्या दिवशी जेव्हा आमदार मुंबईहून सुरतला गेले होते त्या गाडीत कैलास पाटील देखील होते, पण वाटेत मध्यस्थांनी गाडीतून सुटका करून घेतली आणि ठाकरेंकडे परत आले। पुढे खासदार फुटल्यावर ओमराजेसुद्धा ठाकरेंसोबतच राहिले। ओमराजेंनी वेळोवेळी कैलास पाटलांना साथ दिली। लोकसभेला कैलास पाटील ओमराजेंचं काम करतात तर विधानसभेला ओमराजे कैलास पाटलांना निवडून आणतात, पण आता ही जोडगोळी फुटली आहे। त्यात कैलास पाटलांची प्रचंड क्रेज निर्माण झाल्यानं ते उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभेला उभे राहू शकतात आणि असं झालं तर मात्र 2 सख्खे आणि जिवलग मित्र एकमेकांना पाडायला बघणार। पण यातही कैलास पाटलांची नेहमीच चर्चा असते की ते सुद्धा एकनाथ शिंदे गटात प्रवेश करतील। त्यामुळं कैलास पाटील ऐनवेळी काय निर्णय घेतात यावर सुद्धा सगळी गणितं अवलंबून राहणार आहेत। या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कैलास पाटील ओमराजेंच्या विरोधात उभे राहतील का? उभे राहिले तर कोण कोणाला पाडणार? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। नसेच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यात नक्की सबस्क्राईब करा।